कथा व्यर्थ. इथं कथेत बसले पण गॅसचं बटन बंद केलं का नाही लक्षातच नाही. कथेला आले पण कडी लावली का नाही माहितच नाही. एक जण कीर्तनाला आलं आणि अधून मधून असं वर हात करायचं, असं वर हात करायचं. महाराजांनी विचारलं, आल्यापासून तुम्ही असं का करता? नाही म्हणे, घाई गडबडीत आलो पण घराच्या कडीला झटका द्यायचा राहिला, लागली का नाही. चित्त नसेल तर काय उपयोग आहे. एका माणसाला एक सवय होती, दरवर्षी काही ना काही जमीन खरेदी करायची. नुकतीच जमीन खरेदी केली 3 एकर आणि जमीन खरेदी केली, सर्व पैसा संपून गेला. एक 8 दिवसामध्ये दुसरी जमीन विकायला निघाली. आता काय करायचं? मग त्याने त्याच्या 2 वेळांना फोन केला, उद्याची उद्या सकाळी 7 वाजेपर्यंत दोघांनी 5-5 लाख रुपये घेऊन हजर व्हा. फोन केला, होकार दिला. सकाळ झाली आणि आता व्ययभाव येणार 2 जण पैसे घेऊन. त्याच्या आत आपण देवपूजा करून घेऊ म्हणून तो देवपूजेला बसला आणि तेवढ्यामध्ये त्याचे 2 वेळी आले सोफा सेटवर बसले. अर्धा तास झाला देवपूजा चालू. एका वेळाने बारीक लक्ष दिलं, का व्ययभाव आपण आल्यापासून आपले व्ययभाव पूजा करतायत. पण अर्धा तास झाला बघतोय मी, देवाऱ्या समोर बसले पण देव काही दिसत नाही. ताटामध्ये देव नाही, देवाऱ्यामध्ये देव नाही. पूजा चालली कशाची? मग दुसऱ्या वेळेने हटकवलंच, सांगितलं, थांबा व्ययभाव, पूजा थांबवा, तुम्ही पूजा करताय, देव कुठे आहे? आणि मग तो सावध झाला, देवाऱ्यात देव नाही, ताटात देव नाही, पूजा चालली कशाची? कारण त्याच्या डोक्यामध्ये पूजा नव्हती, काय होती? खरेदी होती. मग दुसऱ्या वेळेने विचारलं, का हो तुम्ही पूजा केल्यानंतर ताटातलं पाणी कुठं टाकलं? म्हटलं कौलावर. आणि मग जाऊन बघतो तर ते ताटातले देव काढलेच नव्हते. गणपती बाप्पा उलटा पडलेला, खंडोबा पालथा पडलेला. जे मग छोट्या मुलाला त्या कौलावरती चढवलं, ते एक एक देव वेचू लागला. देव सांगू लागले, भाऊ देव पूजा करू नको पण फेकजोग करू. जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की? जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की? जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की? जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की? भजले प्यारे शाम सवेरे, भजले प्यारे शाम सवेरे, माला या हरि नाम की। जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की? जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की? जिस माला में राम नहीं है वो माला किस काम की? कथेमध्ये आल्यानंतर कथा ऐकण्याकरता चित्त स्थिर असावं याकरता ही भजनं घेतली जातात. तुमच्या एक आता मला पंचदशी नावाचा ग्रंथ होता 3ऱ्या वर्षाला,
त्याच्यामध्ये असं वर्णन आहे, चित्त स्थिर असेल तर देवाचं दर्शन होतं. आपण कोजागिरी पौर्णिमेला दूध तापवतो. दूध जर तापवलं तर त्याच्यामध्ये कशाचं प्रतिबिंब पाहतो? चंद्राचं. पण ते कधी दिसतं? दूध स्थिर असेल तर. दूध जर हलवलं तर त्याच्यामध्ये प्रतिबिंब दिसत. तसा देव आपल्यामध्ये आहे पण चित्त स्थिर नाही. हे घेऊ का, ते कमवू का, याचं लग्न करू का, ते करू का, या चित्ताला एवढी कामं लावून दिली आपण का ते देवाकडे वळायला त्याला वेळच नाही. म्हणून ते चित्त स्थिर कशाने होत असेल तर ते नामस्मरणाने, कथेमधल्या नामस्मरणाने. म्हणून आपल्या कथेमध्ये आपण भजनं घेतो.